जवळ मॅच मध्ये सलामीची जोडी पाहतोय आपण विष्णू पावशे आणि रोहिदास पावशे जोडीला पाहतोय। गोलवली संघाच्या बाजूने गोलंदाज मंगेशला पाहतोय। पॉवर प्लेचं षटक मंगेश म्हात्रे। पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, कीपर बिडी झाल्या त्या ठिकाणी पाठीमागे चेंडू निघून जातोय आणि तोपर्यंत मिळते ती एक धाव। एका धाबेने संघाचं बेस्ट नाही पडली। स्टंपला ब्रश होऊन गेला चेंडू पाठीमागे, त्यामुळे समजलं नाही। ओ या ठिकाणी पाहतोय मिस टाइम आहे आणि ते झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय। पहिला धक्का रोहिदास पावशेच्या स्वरूपामध्ये एक या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला या टीम बामाली संघाला। वन डाऊनला पाहतोय विलास पावशे मैदानावरती येत असताना पहा मिळतोय। अत्यंत चांगलं मोठं यश मिळालं रोहिदास पावशेला बाद करण्यामध्ये, चांगलं यश मिळालं गोलंदाजाला। हो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, जागेवरून उभा राहून खेळायचं होतं आणि आणखीन एक चेंडू डॉट आलाय। फुल टॉस, फटका चांगला आहे, चेंडू जाईल डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना पहिला चौकार पहा मिळतो आपल्याला विलास पावशे यांच्या बॅटमधून। हा पहिला चौकार पाहतोय, अगदी फुलटॉस होता, थोडेसे क्रॉस झाले आणि त्यानंतर आलेला हा चौकार। दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना पहा मिळतोय। पहिल्या फेरीतील 6वा आणि शेवटचा मॅच आहे। ओ पुन्हा एकदा चेंडू आतमधून आलाय, जागेवरून उभा राहून खेळायचं होतं पुन्हा एकदा। मगाशी मात्र एक चौकार आला, त्यानंतर हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय। पॉवर प्लेचं एकमेव षटक फेकत असताना मंगेश म्हात्रे आणि आता क्लीन बोल्ड, फलंदाज बाद झाल्या, दांडी गुल। दुसरा धक्का वामाले टीमला लागलात एकाच ओव्हरमध्ये, हे दोन मोठे धक्के लागल्यात। विलास बाद झाला एक चौकार आल्यानंतर आणि त्यानंतर आता रवींद्र आल्यात। रवींद्र पावशेला पाहतोय आपण, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला। चला आता इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला, अतिशय चांगला षटक राहिला। दोन खेळाडूंना बाद करण्यात यश प्राप्त केलं या मंगेश म्हात्रे या
बॉलरने, गोलंदाजाने. आणि आता बाळा आलाय. प्रदीप पाटील उर्फ बाळा, त्याला पाहतोय आपण. चला, पहिल्या षटकामध्ये जरी एक चौकार आला असला तरी सुद्धा दोन फलंदाजांना बाद करण्यात यश प्राप्त केलंय. ओ, फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. विष्णू पावशेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा येत असताना पाहिलं आपण. पहिल्याच बॉलवरती प्रदीप पाटील. सहा धावा आल्या पहिला चेंडू फेस करत असताना. पुन्हा एकदा फुल टॉस. पॉईंटच्या वरून खेळायचं होतं, बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे, त्यामुळे ते एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, मात्र नकार दिला जातोय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. संघ थोडासा अडचणीत पाहा मिळतोय, कारण दोन मोठे फलंदाज बाद झाल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. स्वर्गीय महेंद्र भोईर जे हनुमान बामाली संघाचे. फुल टॉस त्याच्यावरती पाहतोय आपण. नो बॉल चा इशारा केला आणि ते दुसरी धाव पहा मिळतोय. 2 धावा 1+2 एकूण 3 धावा मिळते. आणि फ्रेड पुढचा बॉल फ्रेडचा आहे. रवींद्र पावशेला पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. फ्रेडचा बॉल होता, जवळपास खेळाडू कॅचिटचा कॉल आहे, मात्र एकच धाव. हो हो, दोन्ही चेंडू अगदी बॅटवरती व्यवस्थित मिडच झाले नाही. फुल टॉस होते दोन्ही सुद्धा बॉल. हा, दोन्हीच्या बॉलवरती कॅच पकडल्या, मात्र एकाच फलंदाजाला 2 जीवनदानं मिळाली 2 चेंडूवरती. विष्णू स्ट्राईक वरती आलाय. धावसंख्या फक्त 16 आहेत. स्कोरबोर्ड वरती 16 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न काय केलाय. अतिघाई संकटात नाही, गरज होती का पुढे निघून खेळायची. आणि फलंदाज रनआउट च्या स्वरूपामध्ये बाद झाले. विष्णू पावशे बाद झाले, रनआउट. षटकार आला होता पहिल्याच बॉलवरती. नवीन बॅटर विकास पावशे. विकासला पाहतोय आपण. येत असताना पहा मिळतो. एकूण धावा झाल्यात त्या 16 वरती. 16 वरती 3 विकेट आहेत. सोळा धावसंख्येवरती 3 धक्के लागल्यात अद्यापर्यंत या मॅच मध्ये. पाहतोय थोडीशी नाजूक स्थिती आहे, म्हणजे त्यातून बाहेर पडावं लागेल.
डावकुरे आताचे फलंदाज. ओ पुन्हा एकदा थोडंसं शॉर्ट पिच चेंडू. तर याच दरम्यान जितेंद्र गोरपेकर यांचं सुद्धा आगमन झालंय स्टेजवरती. या आपलं स्वागत आहे. जितेंद्र गोरपेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. हो फटका चांगला आहे. ते सरळ केल्या. दोन फिल्डर आल्यात. तर एकाने उचलला पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचलल्या. गुड फिल्डिंग गुड ड्रॉ. अतिशय त्याला सवज आहे सर. ते पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा धाबा आल्या नाहीयेत. त्याच्या व्यतिरिक्त एक विकेट सुद्धा जात असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट पडली. त्यामुळे एकूण धावा झाल्या त्या आता 2 ओव्हरमध्ये 17 धावा. 2 षटकामध्ये 17 धावा येत असताना पाहिल्या आपण. चला 17 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त 3 खेळाडू बाद झाल्यात. त्यामुळे आता आणखीन धाबांचा वेग वाढवावा लागेल या बामाली संघाला. याच्यानंतर सामना होणार आहे तो जुनी डोंबिवली आणि कंबालपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या आपण. हो फटका चांगला या ठिकाणी. कॅचिटचा कॉल मात्र अगदी फिल्डर होते त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर जात असताना पहिल्या बॉलवरती टोकलाय तो विकास ने झकास षटकार. सहा धावा. अमित आल्यात गोलंदाजी मार्कवरती. अमित गायकर. हो 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 या ठिकाणी पाहावं लागेल वाईट बॉल. अमित गायकर या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. बाला अमित सातत्याने चांगलं क्रिकेट. गतवर्षी सुद्धा चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने. आताचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट आहे. 2 चेंडू खराब फेकल्यात. एका चेंडूवरती षटकार. धावसंख्या पाहतोय 25 25 धाबा. 25 रन झाल्यात. पुन्हा एकदा ऑफ ड्रॉ आहे. चांगल्या प्रकारे जयदास आहेत. एकच धाव मिळेल. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललंय तोपर्यंत एक धाव मिळत असताना पहा मिळतो आपल्याला. आता या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. 2 चेंडू खराब फेकण्यात आल्यात. लवकर 2 विकेट गेल्यात. रोहिदास सारखा आक्रमक फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला आणि त्यानंतर विलास सुद्धा पाठोपाठ बाद झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये विष्णूने सुद्धा विकेट टाकली. त्यामुळे आता जबाबदारी रवींद्र आणि विकास पावशे या फलंदाजांवरती आहे. ओह जागा बनवून घ्यायचं होतं. या ठिकाणी पाहतोय आपण एज लागली आहे. फलंदाज बाद. चेंडू पडल्यानंतर किती बाहेरच्या दिशेला निघून गेला. फलंदाजाने पाठलाग केला होता चेंडूचा खेळण्यासाठी मात्र एज लागली आणि फलंदाज बाद.
संजय भोईर नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येत असताना या संघाचे पुरस्कर्ते विवेक शेठ भोईर. जर सामना पाहत असेल तर आपलं सहर्ष स्वागत. या संघाला नेहमीच चांगलं योगदान असतं त्यांचं, नेहमीच सपोर्ट करत असतात. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. संजय पावशे मैदानामध्ये संजय भोईर आणि षडक तिसरं आहे अमित गायकर यांचं. फुलटॉस पुन्हा एकदा पाहावं लागेल. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पहा मिळतो आपल्याला. चौकार 4 धावा आणि नो आहे की ते पाहिलं जाईल. यस, रिव्ह्यू कोणाचा आहे, बॅट्समनचा की अंपायर्स? यस, अंपायरने घेतलाय रिव्ह्यू. थोडीशी द्विधा मनस्थिती झाल्यानंतर निश्चित योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही. त्यांना सुद्धा वाटलं की आता पाहू आपण. इट्स नो बॉल. यस, नो बॉल. अगदी कमरेच्या वर अंपायरने पाहिलं. म्हणूनच तर या स्पर्धेमध्ये सुद्धा 3 अंपायर आहेत. यास दशरथ सोरकादे जे आमचे दावडीचे आहेत पंच, मनोज पवार जे उत्तर शिवचे आहेत आणि कैलास पोर जे आहेत ते धानसरचे. ओ, चेंडू प्रिएट होता, फायदा उठवता आला नाहीये. पाहावं लागेल त्या ठिकाणी. चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि जेव्हा असं चेंडू मिळतात तेव्हा निश्चित फलंदाजाने सुद्धा विचार विमर्श करून चेंडू मोठा पडका खेळता यावा लागेल. डावखुरी हाताचा आता बॅटर विकासला पाहतोय स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमधून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावा झाल्यात आता ते एकूण 32. तिसरं षटक सुरू आहे. पुढे येऊन केल्यात, पटका चांगला आहे, फिल्डर आहेत त्याच्या वाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, सुपर षटकार पहा मिळतो आपल्याला. दुसरा षटकार आहे विकास पावशे यांच्या बॅटमधून. एक चेंडू आहे, एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. इक्वेशन सांगतो पहा. पहिल्या चेंडूवरती 6, त्याच्यानंतर 2 वाईट, त्याच्यानंतर 1, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा 9 चेंडू होता त्याच्यावरती 4 आल्या आणि त्यानंतर 1 आणि आता 6. 5 चेंडू झाल्यात. पाच बॉल झाल्यात. एकूण टोटल चेंडू आतापर्यंत तुम्ही 8 फेकल्यात, त्याच्यात 3 चेंडू खराब होते, 2 व्हाईट आणि 1 नो. अमित गायकर. पुन्हा लेग स्टंप, पुन्हा वाईट. एक धावा अवांतर स्वरूपाने मिळत असताना अपड्राय पहा मिळतोय. चेंडू बराच वेळ हवेत होता, फिल्डर थोडेसे दूर वरती होते आणि तोपर्यंत एकेरी धाव एकवटली गेली आणि 40 धावा झाल्या. 3 षटकाच्या सांगतेनंतर 40 धावा स्कोरबोर्डवरती. मागच्या षटकामध्ये 23 धावा आल्या.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त 4 आल्या होत्या, म्हणजे ते 2 विकेट गेले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या. 2 षटकार, 4 चेंडू खराब सुद्धा फेकण्यात आले. त्यामुळे आता शेवटचा अंतिम षटक अमित वगे यांना पाहतोय आपण. षटक आहे आणि 40 धावा झाल्यात. अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळेच किती धावा बनवतील. फटका येते सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल. फिल्डर थोडेसे पाठीमागे थांबले, तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आता मात्र चांगला स्कोर पाहायला मिळतोय, कारण मागचं षटक आहे बामणलीच्या बाजूने पाहिलं आपण. 23 धावा येत असताना लीडिंग एज आहे. गरज होती का? अगदी बाहेरचा चेंडू होता, बॅट अडबी केली आणि त्या ठिकाणी एज लागला. कीपर अमित गायकर होते. कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आहे आणि विकेटचं पतन होत असताना विकास पावशेला, ज्याने 2 षटकार ठोकले, आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. अखेरकार त्याला सुद्धा बाद व्हावं लागलं. निलेश पावशे आले आता. 8 चेंडू 17 धावा बनवल्या. एकूण 5 विकेट गेल्यात आता. 42 या स्कोरबोर्डवरती धावा झाल्यात त्या 42 या धावसंख्येवरती 5 खेळाडू बाद झाल्यात. बामणलीच्या विरोधात गोलवली बी संघ. चला, याच्यानंतर खंबालपाडा आणि जुनी डोंबिवली यांच्यामध्ये टॉस करेल. टॉस होईल या 2 संघादरम्यान. चांगला फटका. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाल्या. 2 धावा आणि पाहावं लागेल. 1 धाव शॉट आहे. यास 1 धाव कमी होईल. असाच पहिल्या दिवसामध्ये पाहतोय आपण. स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. ऑन द लाईन होता तेव्हा तुम्हाला धाव पूर्ण करायची असते, तेव्हा बॅट जी रेषा असते तिच्या आतमध्ये यायला पाहिजे. जर ऑन द लाईन असेल तर ती धाव देता येत नाही आहे तुम्हाला. हे क्रिकेटचे काही नियम आहेत. बरोबरच 1 धाव एकवटली. सेकंडचा कॉल आहे आणि असंच परवाच्या दिवशीमध्ये गावदेवी नारिवलीचे जेव्हा उद्घाटन सोहळा होता आणि उद्घाटनीय सामना बेतवडे दातिवले यांच्यामध्ये सामना रंगला आणि तो 1 धावेने सामना बेतवडे संघाला गमवावा लागला. याचं कारण होतं 1 धाव शॉट काढली होती तिसऱ्या चेंडूवरती. ते 1 बॉल आणि 1ची गरज होती, तेव्हा त्यांना धाव झाली नाही. म्हणजे क्रिकेटमध्ये 1 धावेने तुम्हाला पूर्णपणे परास्त व्हावं लागतं. हे फार लक्षात ठेवणं. 1 धावेसाठी बरेचसे संघ हरताना पाहिलेत आपण. चांगला बॉल होता. चांगला चेंडू. अगदी चांगल्या पद्धतीने दिशेवरती नियंत्रण ठेवून नियंत्रित गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण अमित वगेला. शेवटचं षटक मार्गस्थ. या षटकामध्ये खरं तर धावा येणं फार गरजेचं होतं. अद्यापपर्यंत फक्त 4 धावा आल्यात आणि चेंडू फेकल्यात ते 5. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. अमित पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत आणि चौकार अखेरकार मिळाला. शेवटच्या बॉलवरती नशिबाचा चौकार येत असताना पाहिलं आपण आणि येथे धावा झाल्या ते एकूण 48 धावा झाल्यात. 49चं टार्गेट आहे. चांगला बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलंय बामणली संघाने. चला, टॉससाठी या खंबालपाडा आणि जुनी डोंबिवली. चला, टॉस करण्यासाठी याचे दोन्ही टीमचे कॅप्टन.
दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल खंबालपाड्याच्या विरोधात जुने डोंबिवली संघ, आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आहे. 2 सामने देसाई संघाने जिंकलेत सकाळी. आमचे जितेंद्र गोरपेकर उपस्थित आहेत, त्यांच्याच हस्ते आपण टॉस करतोय. मी राजू काटे याला विनंती करेन की जितेंद्र गोरपेकर यांचं आपण या मंचावरती स्वागत करावं, सत्कार करावा. शाळ आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मानचिन्ह देऊन जितेंद्र गोरपेकर यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. त्याचबरोबर हरिचंद्र दादा पावशे जे आमचे बामालीचे आहेत, त्यांचं सुद्धा आपण या मंचावरती स्वागत करूया. हरिचंद्र दादा पावशे यांचं सुद्धा आपण सत्कार राजू काटे यांच्या शुभ हस्ते करतोय. चला सामन्याला सुरुवात होते. एकूण 24 बॉलमध्ये 48 केल्यात, 49 करायचे आहेत. आता 49चं टार्गेट आहे. चांगल्या मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या, पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी होत्या, आणि आता या 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा तो गोलिवली बी संघाला. सलामीची ओपनिंग जोडी अमित गायकर आणि त्याच्या जोडीला प्रदीप पाटील उर्फ बाळा, आणि गोलंदाज विष्णू पावशे. बॉलर पहा मिळतो आपल्याला पॉवर प्लेचं षटक घेऊन. स्क्रीनवरती पाहू शकता आपण शाळेतली मुलं सावलीमध्ये राहून मॅचचा आनंद घेत असताना. शाळा सुटली आता, दुपारचं त्यांचं सकाळचं सत्र होतं शाळेचं. पहिला बॉल दिशा भरकटलाय, गोलंदाज दिशेपासून दिशा होती त्याच्या बाहेर निघाले चेंडू, त्यामुळे पंच वाईटचे खूण करत असताना अवांतर धावेने वाढ झाली आहे. आणि असाच फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना अमित गायकर यांच्या बॅटमधून पहिला चौकार. 4 धावा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो राहिला होता एडुटनेच्या टुर्नामेंटमध्ये प्रदीप पाटील उर्फ बाळा, ज्याने 146 धावा
कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. गतवर्षी सुद्धा याच फलंदाजाने इम्प्रेस केलं होतं, कारण चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. आणि एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. त्याचबरोबर अमित गायकर पनामा कॅप घालून नेहमीच खेळत असतात मैदानामध्ये. जास्तीत जास्त पनामा कॅप परिधान करणं त्याने पसंत करतात. बिग शॉट खेळायचं होतं. चेंडूची लाईन चांगली होती आता मात्र. आणि स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये बेस्ट बॅटर अमित गायकर राहिले होते. बाईक मिळाली होती तिथे त्यांना. अमित गायकर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये चेंडू चाललाय दन 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 करत. 4 रन्स. हा दुसरा चौकार अमित गायकर यांच्या बॅटमधून पाहा मिळतोय. ही एवन जोडी आहे संघाची. नेहमीच ते आक्रमकतेने सुरुवात करत असतात. चांगली पॉवरफुल बॅटिंग आहे दोघांकडे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. पॉवर प्लेचं षटक विष्णू पावशे. चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार आहे. 2 चौकार डिपिश कव्हरला पाहिले. त्यानंतर आता लॉंग ऑनला फिल्डर नव्हते. जो लॉंग ऑनचा फिल्डर होता ना अगदी थोडासा स्क्वेअर होता विकास, त्यामुळे अगदी सरळ बॉलरच्या समोरून चेंडूला काढलं आणि या चौकार. 4 चेंडू झालेत अद्यापर्यंत. पुन्हा एकदा कवट पाया मिळतो या ठिकाणी. हो गुड फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग केली आहे. एक धाव जरी आपल्या संघासाठी वाचवण्यात यश मिळालं असलं रोहिदास पावशेला, चांगला फिल्डिंगचा एफर्ट दाखवत असताना स्वतःला झोकून दिलं. स्वतः मात्र बाहेर गेले आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. पहिल्यांदाच आता प्रदीप पाडीला स्ट्राईक वरती पाहा मिळतो आपल्याला. हा डावकुरी आडताचा फलंदाज आहे. लेफ्टी बॅटर. हा निश्चित आताच जी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा झाली वाकळांच्या मैदानावरती, तेथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो राहिला आणि एक तेलाचा डब्बा घरगुती खाद्यपदार्थ. ओ फटका चांगला आहे. ओव्हर पिच समोर खेळल्यात. फिल्डर होते त्याच्या अव्वाग्याच्या बाहेर. स्टॅन अँड डिलेवर दाखवत असताना मनगटातली ताकद दाखवली आणि या 6 धावा अगदी सहजपणे त्याने खेळून काढल्या. किती पॉवरफुल बॅटर आहे याच्यावरून आपण त्याला पाहू शकता. सातत्याने प्रत्येक स्पर्धा खेळत असताना त्याची चमकदार कामगिरी राहिली आहे गोलवली संघाच्या वतीने. गतवर्षी सुद्धा 450च्या आसपास धावा केल्या होत्या याच खेळाडूने. गतवर्षी खेळत असताना एवढा पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहिलं आपण प्रदीप पाटील उर्फ बाळाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि आता आमचे राजू काटे आणि शमन पाटील काहीतरी आता बातचीत करत असताना की आता एवन जोडी आहे ती. आणि मगाशी सुद्धा सांगितलं की शरद म्हणाला की मगाशी राजू आणि शमन हे हल्ले रामशेठचे खास झालेले आहेत, त्यामुळे शरद थोडासा बाहेर गेला आणि सकाळपासून एकच जागेवरती बसलाय तो. सॅटेलाइट वरून पाहतोय का. चला 18 बॉल आता 27 करायचे आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. गोलंदाज संजय भोईर. पहिल्याच ओव्हरमध्ये फार धावा आल्या. 3 चौकार 1 षटकार येत असताना आपण पाहिलं आणि तशाच प्रकारे आता फलंदाजी करत केल तर निश्चित विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे, कारण सुरुवात खूप चांगली झाली आहे.
पॉवर प्ले संपलाय. चला जास्त वेळ नको आता. हो अगदी पायातला बॉल होता. चाललाय चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहे. लॉंग लेगच्या दिशेला पाया मिळतो आपल्याला. आज चौकार पाहतोय आपण. गुड शॉट. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय पुन्हा एकदा अमित गायकरच्या बॅटमधून. आज या खेळपट्टीवरती सातत्याने धावा होत असताना आपल्याला पाहा मिळतात. कारण पहिल्या 1-2 दिवसामध्ये सुरुवातीच्या दिवसामध्ये 2 सामन्यामध्ये धावा झाल्या. त्यानंतर 3 सामन्यामध्ये अगदी लो स्कोर पाहिलं 5-5 ओव्हरमध्ये आपण. बिग शॉट. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या वरून खेळलाय अमित गायकरच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. चांगला प्रकारे खेळत असताना चौकार षटकार. पहिल्यांदा पाहिले 1-2 धावा. त्यानंतर चौकार पाहिले आपण. धावा झाल्यात त्या आता स्कोरबोर्ड वरती 32. पुन्हा एकदा गॅप मध्ये डीपेक्षा कव्हरला फिल्डर आल्या तोपर्यंत 2 धावा. सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण. जे 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. या टीमला सुरुवात खूप चांगली झाली आहे. त्यामुळे चांगली सुरुवात करून दिली तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या पुढच्या ओव्हरमध्ये सिंगल डबलवरती सुद्धा तुम्ही मॅचच्या दिशेने जाऊ शकता. त्यामुळे आता त्यांच्यासाठी समीकरण सोपं होत असताना पाहा मिळतो. चौदा बॉल 14 करायचे आहेत. सलामीची जोडी अद्यापपर्यंत मैदानामध्ये खेळ करत असताना असं वाटलं की या 49 धावापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मात्र त्याने स्टार्ट चांगला दिला. चौकार षटकार टोकले आणि त्यामुळेच ते आता चांगल्या सुस्थितीत आहेत. नेक्स्ट मॅच पहा मिळेल जुने डोंबिवलीच्या. आणि गॅपमध्ये चेंडू ढकललाय. 2 फिल्डर. काय घडलंय काय नाही. लेझी क्रिकेट. अगदी लेझी क्रिकेट खेळत असताना 2 धावा वाचल्या असत्या. मात्र अगदी लेझी क्रिकेट दाखवलं. चेंडू हातात होता. जास्त वाकले नाही आहे. त्यामुळे चेंडू पुन्हा एकदा निघून गेला 4 या धावसंख्येसाठी. टॉस मगाशी जिंकला होता जुनी डोंबिवली संघाने आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले आहे. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. 1 बाउंड 4. चौकार. सामना अगदी खुला करत असताना पहा मिळतो आपल्याला आता फक्त 6 धावा बनवायच्या आहेत 12 बॉलमध्ये. दोन्ही संघ रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच खंबालपाडा जुनी डोंबिवली संघ ज्याने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले आणि खंबालपाडा टीमला क्षेत्ररक्षण करायचं आहे. या स्पर्धेतील 51वा चौकार आहे आजच्या दिवसामध्ये. पाहतोय अद्यापपर्यंत 51 चौकार झाल्यात. 7वी मॅच चालू आहे. म्हणजे याच्यावरून समजू शकता आपण किती क्रिकेट फास्ट झालंय आणि सातत्याने धावा येतात असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. चला आता 6 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 6 धावा.
अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रोहिदास पावशे गोलंदाजी मार्कवरती आल्यात. जे धावा बनवल्या होत्या त्या मी म्हणेन चांगल्या होत्या. बामाली संघाने जवळजवळ 50च्या आसपास धावा बनवायच्या होत्या. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये खूप धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे विपक्षी संघासाठी हा सामना अगदी खुला केला गेलाय, खुला झालाय. आता फक्त 5 धावा बनवायच्या आहेत. पाहावं लागेल. वाईड बॉल. पंच इशारा करत असताना लेग स्टंपला होता. पडल्यानंतर सरळ निघून गेलाय आणि एक अवांतर धाव मिळाले. आता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. आता डॉट चेंडू आलाय. बऱ्याच काळ नंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलंय. फलंदाज बाद. मात्र जागेवरच थांबलंय आणि रोहिदासने डायरेक्ट हिट केलंय. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय गोलवली संघाला. चला आता मंगेश आल्यात फलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या नंबरवरती. अनसाइडला खेळायचं होतं. 2 धावा एकवटल्या गेल्यात. सत्तेचाळीस झाल्यात. अद्याप 2 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये पहा मिळतं. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8. आतमध्ये 2 बनवायचे आहेत. पुढे येऊन खेळल्यात आणि फटका चांगला आहे. विजयाची धाव मिळेल का? आणि विजयाची धाव अमित गायकरच्या बॅटमधून येत असताना सहजरित्या विजय मिळवलाय. ते 49 धावसंख्येचं लक्ष्य होतं, टार्गेट होतं, ते पूर्ण केलं गोळवली टीमने आणि सामना जिंकलाय. आता सामना होईल कंबालपाडा आणि जुनी डोंबिवली संघ. चला लगेच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे.